छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे नाराज असून लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आज दानवेंनी पूर्णविराम दिला। पण ही चर्चा नेमकी सुरू कशी झाली? अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला वाद शमला आहे का? दानवे नाराज आहेत का? खैरेंसाठी दानवे किती राबणार? या सगळ्या मुद्द्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी शिवसेनेचे दोन नेते इच्छुक होते। एक चंद्रकांत खैरे आणि दुसरे अंबादास दानवे। खैरे आणि दानवे यांच्यात वाद आहेत हे लपून राहिलेले नाही। माध्यमांमध्ये याबाबत नेहमीच चर्चा झाली आहे। गेल्या आठवड्यात बंद दाराआड उद्धव ठाकरे यांनी या दोन नेत्यांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार आपल्यात काही वाद नाही असं या नेत्यांनी जाहीर केलं। तरी लोकसभेची उमेदवारी कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता होतीच। जर दानवेंना ही उमेदवारी मिळाली नाही तर अंबादास दानवे हे भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करणार अशी ही चर्चा सुरू झाली। याचं कारण अंबादास दानवे यांनी वेगवेगळ्या माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरेंबाबत उघड विधानं केली होती। त्यामुळे ते नाराज आहेत हे उघड होतं। दानवे यांचं वागणं योग्य नाही। जर पक्षानं खैरेंना उमेदवारी दिली तर फटका बसू शकतो असं दानवेंनी म्हटलं होतं। आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर तो अन्याय असेल अशी माझी भावना असल्याचंही दानवे म्हणाले होते। अखेर पक्षानं खैरेंच्या पारड्यात मत दिलं आणि छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर अंबादास दानवे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखी उधाण आलं। अखेर आज अंबादास दानवे यांनी आपण कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही हे स्पष्ट केलं। त्याचवेळी उमेदवारी मिळाली नसल्यानं आपण नाराज होतो याची कबुलीही दिली। दरम्यानच्या काळात भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याकडून ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले गेले। तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून काही विधानं समोर आली ज्यावरून दानवे हे शिंदे गटात प्रवेश करतील अशीही चर्चा सुरू झाली। यात पहिलं नाव आमदार संतोष बांगर यांचं। अंबादास दानवे एकनाथ शिंदेंमुळे निवडून आलेत, त्यामुळे दानवेंनी याच पक्षाकडून लढावं अशी ऑफरच संतोष बांगर यांनी दिली। ते पुढे असंही म्हणाले की जर दानवे शिंदे गटात आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली तर आपण स्वतः त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाऊ। ते खास मित्र आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की जर त्यांना जर उमेदवारी शिवसेना पक्षाकडून जर आमच्या दिली तर मला वाटते हा संतोष बांगर अंबादास दानवे यांची उमेदवारी भरण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे। मला तर असं वाटतंय मागच्या वेळेस सुद्धा, कारण की अंबादास दानवे साहेब जे आज ज्या पदावर त्या ठिकाणी बसलेले आहेत, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी तुम्हाला सांगतो की ती जबाबदारी घेतली होती आणि अंबादास दानवेला सुद्धा माहिती आहे की आज ज्या ठिकाणी ते पदावर बसलेले आहेत, जे निवडून आलेले आमदार आहेत ते माझ्या एकनाथभाई शिंदेमुळे निवडून आलेले आहेत। तर संजय शिरसाट यांनी लवकरच एक मोठा नेता शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला। त्यामुळे तो नेता अंबादास दानवेच असल्याचा कयास बांधण्यात आला। दानवे नाराज आहेत अशी चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार विनोद पाटील यांनी अंबादास दानवे यांची भेट घेतली आणि दानवे शिंदे गटात प्रवेश करणार यावर विश्वास बसायला आणखी एक कारण मिळालं। यावर माध्यमांनी अंबादास दानवे यांना बोलतं करायचा प्रयत्न केला असता आपण शिंदे गटात गेलो तर घरातच विरोध पत्करावा लागेल असं स्पष्ट केलं। केवळ एका निवडणुकीसाठी पक्षाशी गद्दारी करणार नाही असंही दानवे म्हणाले। आजच्या पत्रकार परिषदेत दानवे यांच्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठीचा अर्थ काय असा प्रश्न पत्रकारांकडून केला गेला। त्यावर आपण विरोधी पक्ष नेता आहोत, जनतेच्या कामासाठी इतर पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं सांगत चांगले संबंध असण्यात वावगं काय असा प्रतिप्रश्नच अंबादास दानवे यांनी पत्रकारांना केला। तसंच आपण भाजपच्या कोणत्या नेत्याच्या संपर्कात आहोत त्याचं नाव सांगा असं खुलं आव्हानच दानवे यांनी दिलं। हे पण मी विरोधी पक्षनेता आहे राज्याचा। जनतेचं काम ज्यावेळेस असतं एखाद्या मंत्र्याकडे जावं लागतं, मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, उपमुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, गेलं पाहिजे जनतेच्या कामासाठी आणि त्यांनी माझं काम करणं ही त्यांची जबाबदारी, कारण मी सुद्धा जनतेचं काम घेऊन जातो, व्यक्तिगत काम घेऊन जात नाही। निकोप लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महत्वाचे तसे विरोधी पक्षनेते सुद्धा महत्वाचे आहेत आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी संघटनेची जबाबदारी पार पडत असताना या राज्याची जबाबदारी पार पडत असताना मला असं वाटतं विधिमंडळातले माझे जेवढे सहकारी भले कोणत्या का पक्षाचे असतात ना, या लोकांशी मला संबंध फोन भेटीगाठी या चालत असतात आणि मला असं वाटतं मी जनतेच्या कामासाठी ते घेत असतो। विरोधी पक्ष नेत्यांनी हे काम हे करणं त्याची जबाबदारीच असते आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल माझे चांगले संबंध आहेत मला त्याच्याविषयी वावगं वाटायची काही गरज नाही। या मुद्द्यावरून आपल्या पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर कारवाईची मागणीही अंबादास दानवे यांनी केली। उलट विरोधकांनीच अशा बातम्या पेरण्यासाठी माणसं नेमली असल्याचा आरोप दानवे यांनी केला। पत्रकार परिषदेत बोलताना मला कोणतीही ऑफर आलेली नाही असं दानवे म्हणाले।
खैरे आणि माझ्यात मतभेद नव्हते, त्यामुळे आपण आता नाराज नाही, हेही दानवेंनी स्पष्ट केलं. ते असंही म्हणाले की मी 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे, लढणारा आहे. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये माझे नाव आहे, त्यामुळे प्रचारासाठी राज्यात दौरे करणार असल्याचं दानवेंनी सांगितलं. हे सगळं घडत असताना अंबादास दानवे यांची एक फेसबुक पोस्ट आणि त्यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेलं एक स्टेटस दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये अब याचना नहीं रण होगा असं म्हटलं होतं. तर ज्या दिवशी खैरेंना उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी ये साजिशों का दौर है और हम कोशिशों में उलझे हुए हैं असं व्हॉट्सअॅपवर लिहिलं होतं. आता जरी दानवेंना डावलून खैरेंना उमेदवारी मिळाली असली तरी दानवेंनी सांगितल्यानुसार नाराजी खरंच दूर झाली आहे की अन्यायाची भावना कायम राहिली आहे हे महत्त्वाचं. जर असं झालं नाही तर हा अंतर्गत विरोध शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठी किंमत मोजायला लावू शकतो. लोकसभेच्या रणांगणात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा मुकाबला छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक रंगतदार होणार हे नक्की. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.